नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये। मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे सिडकोच्या फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती 4508 सिडकोने घरे उपलब्ध करून दिली आहे LIG आणि EWS कॅटेगरीसाठी तळोजा, द्रोणागिरी, घनसोली, खारघर आणि कळंबोली या एरियामध्ये। तर त्याच्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ असणार आहे। तर चला स्टार्ट करूया आपल्या मेन व्हिडिओला। तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर क्रोम नाही तर गुगल कशा ओपन जाऊन तुम्हाला सिडको FCFS हे सर्च करायचे आहे। ही पहिलीच तुम्हाला जी साईट दिसत आहे या साईटवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर इयर हे आयकॉन दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा जो पॅन कार्ड नंबर असणार आहे तो पॅन कार्ड नंबर इथं टाकायचा आहे। पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर खाली एक कॅप्चा असेल तो कॅप्चा तुम्हाला इथं एंटर करायचा आहे। हा कॅप्चा एंटर केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे। तरी तुम्हाला डिटेल्स येईल, तुमचा पॅन नंबर येईल, तुमचं नाव येईल, पॅन कार्डवर जे असेल ते तुम्हाला। याच्यानंतर तुमचा जो ईमेल ID असेल रजिस्टर ईमेल ID ज्याच्यावरती तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स पाहिजे असतील, इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ते तुम्हाला एंटर करायचं आहे। कोणाचा पण ईमेल ID टाकू शकता, असं काही नाही की स्वतःचा टाकला पाहिजे। त्याच्यानंतर तुमचा फोन नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक तुमचा स्ट्रॉंग असा पासवर्ड क्रिएट करायचा आहे। हा पासवर्ड लक्षात ठेवायचा, कारण हा पासवर्ड आपल्याला पुढे यूजर नेम आणि पासवर्ड एंटर करताना आपल्याला महत्त्वाचा ठरतो। तर हा पासवर्ड एकदा आपण क्रिएट केला त्याच्यानंतर एकदा परत कन्फर्म पासवर्डवरती क्लिक करून आपण परत एकदा एंटर करू पासवर्ड। याच्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। या नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 OTP येतील। एक OTP तुम्ही जो आता ईमेल ID टाकला होता त्याच्यावरती तुम्हाला येणार आहे। तर तुम्ही तुमच्या ईमेल ID वर जायचं आणि तिथून हा OTP इथं एंटर करायचा आहे। आणि सेकंडवाला जो असणार आहे खालचावाला तो तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर तुम्ही आता तो एंटर केला आहे दिला आहे त्याच्यावरती तुम्हाला OTP येणार आहे। तर असे दोन्ही OTP तुम्हाला इथे एंटर करायचे आहे। तर ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका। पहिलावाला जो असणार आहे तो ईमेल IDचा OTP असणार आहे आणि त्याच्या खालचावाला तुम्हाला जो असणार आहे तो मोबाईल नंबरवर आलेला OTP असणार आहे। हे OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। प्रोसिडर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डिजिलॉकर आहे त्याचा ॲक्सेस मागितलं जाईल। तुम्ही येसवर क्लिक करा। जे डिजिलॉकर असेल त्याच्यामधून डायरेक्टली तुमचे डॉक्युमेंट असतील ते व्हेरीफाय होऊन जातील। आय ॲग्रीवर क्लिक करा, प्रोसिडर क्लिक करा। डिजिलॉकर नसेल तर तुम्ही अकाउंट बनवून घ्या स्वतःच्या मोबाईलमध्ये। हे बघा इथं दिसत आहे अपलोड युअर आधार कार्ड। तर हे आधार कार्ड आहे ते डायरेक्टली माझे डिजिलॉकरमधून एंटर होणार आहे। तर इथं मी आधार कार्डचा नंबर टाकत आहे माझा। नेक्स्टवर क्लिक करायचे आहे। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावर तुम्हाला एक पासवर्ड जाईल, जे OTP जाईल। तो OTP तुम्हाला इथं एंटर करायचा आहे। तो OTP एंटर करण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटाचं लिमिट असणार आहे। तर 10 मिनिटामध्ये तुम्हाला तो OTP एंटर करायचा आहे। कंटिन्यू क्लिक करायचं आहे। हे कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुम्ही जो तुमचा डिजिलॉकरचा पासवर्ड जो ठेवला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथं एंटर करायचा आहे, जो पण तुमचा डिजिलॉकरचा पासवर्ड असेल तो। इफ जर का कोणाला पासवर्ड माहिती नसेल तर फॉरगॉट सिक्युरिटी पिनवर क्लिक करा। तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येऊन जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल। कंटिन्यू क्लिक करा। कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे समोर असं डिजिलॉकरचा ॲक्सेस दिसेल। तर इथं आधार कार्ड आणि पॅन कार्ड जे आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा। त्याच्यानंतर अलाव नावाचा ऑप्शन असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा। यांनी डायरेक्टली तुमचे व्हेरीफाय जे असेल ते होऊन जातील डॉक्युमेंट। सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुमचा आधार कार्डचा आता झाला आहे। याच्यानंतर तुम्हाला जे डोमिसाईल आहे तो डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे आहे। तर लक्षात ठेवा डोमिसाईल सर्टिफिकेट हे तुम्हाला इमेज फॉर्मॅटमध्ये पाहिजे, दुसऱ्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये नाही पाहिजे। तर आणि ते 2018च्या नंतर तुम्हाला इश्यू केलेलं पाहिजे आणि त्याच्यावरती बारकोड पाहिजे।
त्या बारकोडवरती नंबर शो झाला पाहिजे. सो हे लक्षात ठेवा, 2018 नंतरचं पाहिजे. सो अपलोडवरती जा, क्रॉप करा बरोबर. स्पष्ट असं दिसेल असे क्रॉप करा. क्रॉप केल्यानंतर तुम्ही प्रोसीडवर क्लिक करा. करंट ॲड्रेस तुमचा सेम आहे का आधार कार्डावर? येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता? मी जनरल टाकला आहे. फिजिकली हँडिकॅप आहात का तुम्ही? येस नो. तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात का? तुम्ही जनरलिस्ट कोट्यामध्ये आहात का? तुम्ही कोणत्याही रिलिजियस मायनॉरिटीमध्ये आहात का? तुम्ही माथाडी कामगार आहात का? येस नो. तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन आहात का? तुम्ही स्टेट गव्हर्मेंट एम्प्लॉय आहात का? तुम्ही सिडको एम्प्लॉय आहात का? तुमचं मॅरिटल स्टेटस, लग्न झालं आहे तुमचं, नाही झालं आहे, डिवोर्स झालं आहे, जे काय असेल ते एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं एम्प्लॉयमेंट स्टेटस इथे लक्षात ठेवा, फायनान्शियल इयर लेटेस्टवाला चूज करायचा आहे 2024-25. सेल्फ इन्कम तुमचं जे ITR आणि इन्कम सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला इथं बरोबर एंटर करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक करा. आता तुम्हाला ITR इन्कम सर्टिफिकेट जे पण तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील त्याच्यावरती क्लिक करून प्रोसीड करा. ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. तुम्ही ब्राउज केला, गॅलरीमध्ये जाऊन माझ्याकडं इन्कम सर्टिफिकेट आहे, ते इन्कम सर्टिफिकेट मी क्रॉप करून अपलोड करणार आहे. 3 वर्षाचे इन्कम सर्टिफिकेट जवळजवळ लागते सिडकोला. आणि लक्षात ठेवा 2024-25 हा लेटेस्ट इयर तुम्ही एनी टाईम चूज करायचा आहे. हे सगळे झाल्यानंतर प्रोसिडवर क्लिक करा. तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये रजिस्टर केले आहेत का? मी नोवर क्लिक करतो आहे, बट माझं कुठे घर नाही, त्यामुळे त्या ब्रॅकेटमध्ये पण मी क्लिक करतो आहे ज्याच्यामध्ये लिहिलं की माझं कुठेही घर नाही आहे. तर हे बघा, ही पूर्ण प्रोफाईल समरी तुम्हाला समोर दिसेल. तुम्ही आत्तापर्यंत जे पण डॉक्युमेंट अपलोड केले आहे ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला दिसतील. इथं बघू शकता डोमेसाईल जे आहे ते व्हेरिफिकेशन ही प्रोग्रेस आहे आणि इन्कम सर्टिफिकेट जे असणार आहे ते व्हेरिफिकेशन ही प्रोग्रेस असणार आहे. या 2 गोष्टी व्हेरिफिकेशनला जाणार आहे. यांना थोडासा टाईम लागेल. एक तुम्ही 2 दिवस द्या. 2 दिवसामध्ये हे गोष्टी व्हेरिफिकेशन होणार आहे आणि या गोष्टी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला जे पे करायचं ऑप्शन आहे ते तुम्हाला अवेलेबल होणार आहे. तर मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतो की नंतरचं मला 2 दिवसानंतरचं बघा इथं व्हेरीफाईड झालं आहे जे पण माझे डॉक्युमेंट होते ते. आता मी पे रजिस्ट्रेशन फीजवर क्लिक करणार आहे. हे बघा, माझं नाव आलं, पॅन नंबर आला, 236 रुपीज मला पे करायचे आहे. तर मी पे 236वर क्लिक करत आहे. इथं सिलेक्ट पेमेंट गेटवे आहे, इज बस ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन येतील. एक क्रेडिट कार्डचं ऑप्शन येईल, डेबिट कार्डचं येईल, सगळ्यात कॉमन म्हणजे UPI ऑप्शन येईल. तर आपण UPIवरून क्लिक करू. शो QR क्लिक करत आहे. QR कोड मी स्कॅन करणार आहे. तर हे बघू शकता माझं पेमेंट जे आहे मी QR स्कॅन केलं आहे, माझं पेमेंट प्रॉपरली झालेलं आहे. आता हे झाल्यानंतर थोडीशी ब्लँक स्क्रीन तुम्ही काही करून बॅक मारू नका. डाउनलोड रजिस्ट्रेशन फीज रिसिप्ट याच्यावर तुम्ही क्लिक करा. तर ही फीजची रिसिप्ट असेल तुमची, ही तुम्ही डाउनलोड करून घ्या. याच्यामध्ये तुमचे 236 रुपीज तुम्ही पे केले आहे जे की नॉन रिफंडेबल आहे, जे की रजिस्ट्रेशन चार्जेस आहे जे आपल्याला ॲप्लाय करण्यासाठी लागणार आहे रजिस्ट्रेशन. सो हे आपण पे केलं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्वसाठी ते करू शकता. याच्यासमोर अजून एक आता नंतर येणार आहे E-साइन सेल्फ डिक्लेरेशन. तर हे पण तुम्हाला करायचं आहे. स्वयं घोषणापत्र जे आहे ते आहे हे. तर ह्याच्यावरती तुम्हाला पहिल्यांदा E-साइन सेल्फ डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे. तर बघू शकता सेल्फ डिक्लेरेशनचा जो फॉर्म आहे तो फॉर्म आलेला आहे. तर आय वॉन्ट टू साइन नाव याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा इथं आधार कार्ड नंबर जो असणार आहे तो आधार कार्ड नंबर तुम्हाला एकदा एंटर करायचा आहे स्वयंघोषणापत्रासाठी, की त्याच्यावरती OTP येऊन जाईल. गेट OTP. तुमचा जो आहे OTP तुमच्या नंबरवर आला असेल तो तुम्हाला एंटर करून ऑथोराईज साईनवर क्लिक करायचा आहे. आता तुम्हाला डन जे ऑप्शन दिसत आहे त्या डन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सो सक्सेसफुली सगळं झालं आहे. तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं आहे. याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे सिलेक्ट होम. तर सिलेक्ट होम ॲक्च्युली ते अजून ऑप्शन अवेलेबल झालं नाही आहे. तर ते ज्या दिवशी होणार आहे सांगितलेलं आहे जे सिडकोने, त्या दिवशी तुम्हाला त्याच्यावर क्लिक करून तुमचं फर्स्ट कम फर्स्ट सर्व जे प्रथम प्राधान्यवाले घर आहे ते तुम्हाला चूज करायचं आहे. तो ज्या दिवशी ते ओपन होईल त्या दिवशी मी तो एक व्हिडिओ टाकेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिली जाईल की तुम्हाला होम सिलेक्ट कसं तुमच्या पसंतीचं करायचं आहे. तर बाकी तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.